काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये एका संस्थेमध्ये काही नाही त्याच्यामध्ये मुलांच्या मध्ये भांडणं झाली। गेटच्या आतमध्ये जाऊन पाहिलं असता त्यामध्ये तू माझ्याकडे एकमेकांकडे का पाहिलं, तू माझ्याकडे का पाहिलं, हा म्हणला तू माझ्याकडे का पाहिलं, आणि त्या एकमेकांच्या पाहण्यावरून भांडणं चालू होतं। तेव्हा एकाने तिथं शाळेच्या भिंतीलगत असलेल्या आणि त्या शाळेतल्या परिसरातल्या असलेल्या कॉलेजमधील मित्र काही लोकांना बोलवलं आणि अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी भांडणं केली। म्हणजे कुठल्या स्तरावर जाऊन त्यांनी कोयत्याने देखील वार करायला मागं पुढे बघितलं नाही। हे प्रकार थांबले पाहिजे। मी सगळ्या पोलिसांना सांगितलेलं अजिबात ह्याच्यामध्ये कुणाची लाड करू नका। मुलांनो, वय कमी असताना देखील मुलं अशा प्रकारे वागतायत, त्याच्यामध्ये त्यांना मग शेवटी आम्हाला बाल सुधार गृहामध्ये टाकावं लागतं। आई वडिलांनी तुम्हाला एवढ्या सुंदर जगामध्ये जन्माला दिलंय, ते काही भांडणं करण्याच्या करता, एकमेकाच्या बद्दल आकसाने बघण्याकरता, एकमेकाच्या बद्दल शत्रूच्या भावनेने वागण्याच्या करता दिलं नाही। त्याकरताच आम्ही इंदापूर बारामती तालुक्यामध्ये शक्ती अभियान सुरू केलेलं आहे। आतापर्यंत आमच्या पोलीस खात्याने 119 शाळांना भेटी दिलेल्या आहेत। माझ्या मते याही शाळेमध्ये ते येऊन गेलेले समुपदेशन करण्याचं काम आज 52,726 विद्यार्थ्यांच्यावर झालेलं आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पोलिसांना मी सांगितलेलं की राजकीय हस्तक्षेप होऊन देणार नाही। तुम्ही खुल्या मनाने जो चुकत असेल, तो किती मोठ्या बापाचा पोरगा असला, पोरगी असली तरी हायगाय करू नका। सगळ्यांना कायदा नियम सारखा, आणि त्याच्यातून आज आपल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या कडच्या 142 मोटरसायकल जप्त केल्या, 68 कॅफेवर कारवाई केली। अलीकडे कॅफेचा एक नवीन पायंडा पडलेला आहे, त्या कॅफेमध्ये जाऊन काही वेडेवाकडे प्रकार होतात। 48 प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आम्ही जे शक्ती अभियान सुरू केलेलं आहे त्याच्यात 1100 कॉल आम्हाला प्राप्त झालेले आहेत। मी तुम्हालाही या निमित्तानं सगळ्या माझ्या महिलांना, माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या शिक्षकांना, पालकांना सगळ्यांना सांगेन, नंबर लिहून घ्या, 920 93 94 917, 920 93 94 917 हा शक्ती अभियानाचा नंबर आहे। इथं तुम्ही नंबर केला की आमचे पोलीस त्याची नोंद घेतील आणि तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मदत करतील। पुढे गंमत म्हणून फोन करू नका, आम्हाला कळेल गंमत म्हणून फोन केलाय म्हणून, मग त्याची अशी गंमत करीन की त्याला 10 पिढ्या